नमस्कार मैत्रिणींनो, मी या सगळ्या भाज्या घेतल्या. टमाटे, बटाटे, फ्लावर, शिमला मिरची, वटाणा आणि या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतल्या. आणि इकडे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. इकडे तेल तापायला ठेवलं. जिरं मोहरी टाकूया. लसूण कांद्याची पेस्ट टाकूया. तोपर्यंत मी या भाज्या वाफवून घेतलेल्या बारीक याला हाटून घ्यायले. याच्यात कांदा टाकला. कांद्याला तेलामध्ये लाल होईपर्यंत परतून घेऊया. मैत्रिणींनो, हे लक्षात आलंच असेल तुमच्या, मी पावभाजी करायले. सध्या आम्ही गावाकडे आहोत, समोर हॉलिडेज आहे. हे सगळ्या वाफून घेतलेल्या भाज्या मॅश करून घेतल्या. याच्यामध्ये आता टोमॅटोची पेस्ट टाकली. आता हे टोमॅटोची पेस्ट छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची. कारण टोमॅटोची पेस्ट छान शिजून घेतली तरच भाजीला छान चव येते. आता हे छान तेल सुटेपर्यंत शिजली बघा. आता ह्याच्यामध्ये तिखट मीठ मसाले टाकूया. लगेच पावभाजी मसाला टाकून घेऊया. कोथिंबीर टाकूया. याला व्यवस्थित परतून घेऊया. आता हे सगळं मॅच केलेल्या ह्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया याच्यामध्ये. याला बारीक करून घेतलं कुकरमध्ये वाफून. याला आता व्यवस्थित परतून घेऊया. आणि याला आता छान शिजू देऊया. चवीनुसार मीठ टाकूया. आणि याला थोडं 5 मिनिट एक उकळी मारून घेऊया. सुगंध तर खूप छान याला. अशी पावभाजी तयार आहे. इकडं पाव गरम करून घ्यायला. अशी ही पावभाजी तयार आहे.